सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आधी शौचालय मग मंदिर अशी भूमिका देशाच्या कार्यसम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे। यानंतर स्वच्छ भारत, माझी वसुंधरा यासारख्या योजना राबविण्यात येतात। मात्र या सगळ्या योजना मनमाड नगरपालिकेच्या वतीने केवळ कागदोपत्रीच कार्यरत आहेत का, असा संतप्त सवाल रिपब्लिकन पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी पत्राद्वारे विचारला असून येथील प्रभाग क्रमांक 4 मधील विवेकानंद नगर व कॉलेज परिसरात सार्वजनिक मुतारी तोडून त्या ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय करण्यात येते। पालिकेचे याकडे दुर्लक्ष असून जर गावाचा विकास होतोय तर तो नेमका कुठे आहे, असेही निकाळे यांनी विचारले असून या ठिकाणी नागरिक खुल्या जागेत लघवीला जातात, त्यामुळे येथील महिला व कॉलेजमध्ये येणाऱ्या तरुणींना लज्जा उत्पन्न होते। याकडे देखील लक्ष देण्याची गरज असल्याचे निकाळे यांनी म्हटलंय। मनमाड शहरामध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक मुताऱ्या विविध ठिकाणी होत्या। तसेच त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी देखील कॉलेज चौफुली, डोंगगाव, निमोन चौफुली या ठिकाणी सार्वजनिक मुतारी होती। त्या ठिकाणी कॉलेज आहे, उच्च गुरुवस्ती आहे, त्या ठिकाणी सतत वर्दळीची असते, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आहे। त्या ठिकाणी सार्वजनिक मुतारी होती ती तोडून त्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे। ती मुतारी अतिशय फेकून देण्यात आली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मूत्र विसर्जन करत असताना रस्त्याने ये जाय करणाऱ्या महिला विद्यार्थिनी असेल त्यांना लज्जास्पद वागणूक दिली जात आहे। त्यामुळे मनमाड शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांची तत्काळ नगरपालिकेने व्यवस्था करावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले जाईल। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड।